मध्यंतरी काढलं म्हणे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असल्यामुळे म्हणे या सगळ्या गोष्टी. अरे वा, हे परत कानात विष घालवणार कोण? हेच सगळे नेते, हेच हे सगळे उद्योग करत बसणार. परवा दिवशी रामदास आठवले बोलले, मला कळत नाही रामदास आठवले हे नाव विनोद झालंय का त्याचा? याच्यापुढे सांगायला बरं. हे बघ, परवा दिवशी एक रामदास आठवले ऐकला, चला सांगतो. हो, काय रामदास आठवले म्हणाले की म्हणे सवर्णांना आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील सवर्णांमध्ये त्यांना 25% आरक्षण द्या. वा रे वा, मग सगळ्यांना का नको? प्रश्न हा सवर्ण दलित हा विषय नाहीये. हा विषय आहे समान नागरी कायद्याचा. हा सगळ्यांना समान पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. मग तो कोण असेल, ब्राह्मण असेल, दलित असेल, तर कोणी असेल. ऍडमिशन आणि नोकऱ्या आणि सगळ्या ह्या गोष्टी ह्या जातीमध्ये विभागता, तुम्ही धर्मामध्ये विभागता. असो अॅट्रॉसिटीचा पण विषय. मी त्यातली काही माहिती काढली. माहिती काढल्यानंतर माझं असं लक्ष झालं की तिकडे आहेत काही काही त्यांचे ते सरकारने निवडलेले काही गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये जर समजा कोणी कोणावरती समजा अॅट्रॉसिटी टाकली, त्याचा माझ्याकडे कायदा आहेत, पेपरच आहेत माझ्याकडे, गाडीत राहिले ते माझ्याकडे. मलाही जेव्हा ते पेपर मिळाले ते मला धक्काच बसला. मी म्हटलं अॅट्रॉसिटी म्हणजे हे? समजा एखाद्याने एखाद्यावरती अॅट्रॉसिटी टाकली आणि ती जर समजा कंप्लेंट पोलीस स्टेशनला जर समजा दर्ज झाली तर 60,000पासून 4 लाखापर्यंत ची किंमत आहे. आणि ती पोलीस स्टेशनला दर्ज झाल्या 25% रक्कम ही ताबडतोब त्यांना हातात दिली जाते. म्हणजे 60,000चे 15,000, 2 लाखाचे 50,000, 4 लाखाचे 1 लाख. हे केस पुढे चालू आहे, केस पुढे चालू राहील. पण हे ज्या वेळेला तिथे सिद्ध होतं त्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती ताबडतोब त्याला पैसे मिळतात. अनेक ठिकाणी तर मला असं दिसतं की अनेक ठिकाणी धमकी दिली जाते, माझं काम कर नाही तर अॅट्रॉसिटी टाकीन. कायदा हा धमकीचा विषय होऊ शकतो. मग एका समाजाला एक कवच, दुसऱ्या समाजाला कवच नाही, तिसऱ्या समाजाला कवच नाही, असं कसं करून चालेल? या असल्या नादान राजकारणामुळे फक्त भांडणच होतील आपल्या देशामध्ये, दुसरं काही नाही होणार. आज मराठा समाजाचे आज मोर्चे निघतायत, उद्या काहीतरी ओबीसीचे निघतायत, परवा अजून कोणाचे निघतील. कुठे थांबणार आहे? कुठे चाललोय आपण? काय वाढून ठेवलंय महाराष्ट्रासमोर? वाद, भांडणं, हाणामाऱ्या, जातीय दंगली. आपण या दरीत जाणार आहोत का आता याच्या पुढे? आणि या सगळ्या समाजाचा वापर करणारे हे जे सगळे नेते आहेत, मला असं वाटतं प्रत्येक समाजाने या नेत्यांना पहिल्यांदा ढोंगणावरती लाथ मारून हाकलून दिले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत बसायचं, प्रत्येक गोष्टीचं. या समाजाचे लोक इथे किती आहेत, मग त्या समाजाचा उमेदवार टाका. मग ह्या समाजाचे इथे किती आहेत, त्या समाजाचा. काय प्रकार आहे हा कोणता प्रकार आहे? महाराष्ट्र हा कशासाठी ओळखला जातो? या देशाला महाराष्ट्राने विचार दिलेले आहेत. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र विचार देत आला या देशाला, आणि महाराष्ट्र आज या चिखलामध्ये अडकलाय, या जातीच्या चिखलात. काही आता बाहेर पडणार आहोत की नाही पडणार आहोत? मला असं वाटतं माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, जेवढे लोक आहेत,
तुमच्यापैकी कोणी याच्या पुढे जातीचा विचार करता कामा नये. आम्ही जात मानणार नाही म्हणून सांगावं. नजीकच्या काळामध्ये जर माझी पंतप्रधानांची जर भेट झाली तर मी त्यांना सांगणार आहे की बहुमत आहे तुमच्या हातामध्ये. आरक्षण हे आर्थिक दृष्ट्याच तुम्ही आणलं पाहिजे हे मी तुम्हाला नक्की सांगणार. आता उद्या निवडणुका येतील. काय पडतात तुमचे आरक्षण. तिथे पण आरक्षण. कुठे चाललोय आपण. काय करतोय. कुठे जग चाललंय. कुठे होत आपण. या असल्या माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. माझी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना भगिनींना विनंती आहे माझी. या नका चिखलात अडकू. प्रत्येकाच्या मनात काय पेटलंय मी समजू शकतो. प्रत्येकाच्या मनात काय आहे हे मला समजू शकतं. पण ते प्रत्येक गोष्ट जर समजा आपण जातीच्या वरती जर घासून पुसून पाहायला गेलो ना आपण खोलात जाऊ. निश्चित खोलात जाऊ आपण. आणि एकदा या गर्तेत सर सापडलो ना आपण तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. तिकडे तीच परिस्थिती आज आपल्याकडे तरी अजून परिस्थिती तशी नाहीये. पण ती येईल. वाढेल. माझे एक मित्र गेले होते उत्तर प्रदेशमध्ये. एका ढाब्यावरती बसले होते. बघा विचार करा म्हणजे कुठच्या लेवलला हा प्रकार तिथे असतो तो विचार करा. त्या ठिकाणी आपल्याला जायचंय का. ते बसले होते. त्यांनी चहा मागवला. त्या ढाब्याचा मालक आला आणि त्याने विचारलं. त्याच्याकडे बघितलं. हा हसण्याचा विषय नाही आहे. मी खरंच सांगतोय तुम्हाला. त्या माणसाने त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं कौन सी जात से हो. कौन सी जात से हो. आजपर्यंत महाराष्ट्रात हा प्रकार अजूनपर्यंत नाहीये. पण हा उद्या वाढीस लागेल. आणि हा वाढीस लागला ना ही एकमेकांची टाळकी फिरायला लागली ना हा महाराष्ट्र शांत नाही होणार. माझी महाराष्ट्रातल्या नेत्यांना ही हात जोडून विनंती आहे. नका राजकारण करत बसू याच्यावरती. निवडणुका येतील जातील. आज काँग्रेस एनसीपीला पराभव पत्करावा लागला असेल पण पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी म्हणून या महाराष्ट्रातली डोकी नका भडकवू तुम्ही. ही जातीची विष कालवून हा महाराष्ट्र बर्बाद करू नका. निवडणुका ज्यावेळेला यायच्या त्यावेळेला येतील. आज आमच्या शहरांची वाट लागलेली आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची वाट लागलेली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस म्हणतोय की मला शहरात जायचंय. शहरातला माणूस म्हणतो मला शहर सोडून बाहेर जायचंय. आज जे संकट हा राज ठाकरे जे सांगतोय ना तुम्हाला की हे जे बाहेरून सतत जे येत आहेत आपल्याकडे याने जो महाराष्ट्र भरला जातोय त्याचं काय करायचं. आपण आपापसात डोकी फोडून घेऊ. आणि हे महाराष्ट्रामधलं लोणी खायला हे सगळे बाहेरच्या राज्यातले लोक येतील आणि येत आहेत. घेतलेला आहे. अजून येत आहेत. हा विद्वेष पसरवण्याचा भाग नाहीये. माझं तर मत आहे की प्रत्येक राज्याने आपापला विकास करावा आणि मोठं व्हावं. आज ठाणे जिल्हा घ्या. ठाणे जिल्ह्यामध्ये आज महानगरपालिका किती आहेत. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई विरार, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर 7. एका जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिका आहेत. असा एक तरी जिल्हा भारताच्या नकाशावरती आहे का मला जरा सांगा. कशामुळे महानगरपालिका झाल्या. या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या कशामुळे झाल्या. लोकसंख्येमुळे झाल्या. कोणाच्या लोकसंख्येमुळे झाल्या. आकडेवारी काढून बघा. सर्वात जास्ती परप्रांतातनं येणारी माणसं ही ठाणे जिल्ह्यात येतात. काय आनंद झालेला आम्हाला. या रे या अंगावरून चालत जा आमच्या. आम्हाला काय मिळालं नाही तरी चालेल पण बांधवा देशातनं आलेला आहेस कर वाटचाल तू आमच्या अंगावरनं. हे धोके नाही समजणार. हे धोके नाही समजणार.
एखाद्यापर्यंत ज्यावेळेला उंबरट्यापर्यंत येतील ना धोके, त्यावेळेला समजेल. आमच्याकडे जोपर्यंत स्वतःच जळत नाही ना, हे जे चालू आहे ना आता आपल्या देशामध्ये, तिथे आमचे जवान मरतायत, आम्हाला काय नाही त्याचं. आमचं सगळं आनंदात सुरू आहे. पाकिस्तानी कलावंत हवेत का आम्हाला चित्रपटामध्ये बघायला आवडतील. आमच्याकडे गुलाम अली चालेल का, त्याची कॉन्सर्ट चालेल का, चालेल, आम्ही बघायला जाऊ. तो कोणासाठी लढतोय? त्याचं काय वैयक्तिक भांडण आहे पाकिस्तान बरोबर? मी एका चित्रपटामध्ये एक फार छान वाक्य ऐकलं होतं आणि मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे गेलो त्यावेळेला मला खरंच असं वाटलं, अरे खरंच आहे, आपण काय करतो. आणि ते वाक्य होतं त्याचं, एक आर्मीचा माणूस दुसऱ्या आर्मीच्या माणसाला समजवतो कि हिंदुस्तान की 125 करोड़ की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते हैं. हे गेल्या मध्यंतरी मी फेब्रुवारीमध्ये काश्मीरला गेलो होतो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलो, मी कधी गेलोच नव्हतो. तिथे गेलो, तिथे ते काहीतरी काय गंडोला म्हणून, म्हणजे गंडोला, मराठी भाषेवर जाऊ नका लगे, गंडवला नाही गंडोला असं काहीतरी एक वरती तिकडे त्या गुलमर्गच्या इकडे होतं. नाही गंडोला. शिशिर शिंदे म्हणतात शिकारा, नाही म्हटलं नाही, शिकारा. तिथे मी गेलो, पूर्ण बर्फ होता, पूर्ण बर्फ. त्या फक्त ती केबल कारने वरती आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो, मला असं अजूनही आठवतं, आम्ही तिथून त्या जिन्याने खाली आलो. खाली आल्यानंतर आज अगदी हा आता पांढरा शर्ट आपला, इथे खांब होते, दोऱ्या लावल्या होत्या, त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जायचं. तिथे 4 आपले आर्मीचे जवान उभे होते. आम्हाला समजे ना एक कशासाठी उभे आहेत. तोपर्यंत लक्ष होतं गेलं आमचं लांब. त्या ज्या केबल कार्स येतात वरती, त्या केबल कार मधनं एक रिकामी केबल कार असते ज्याच्यातनं त्यांचं जेवण, कपडे, औषधं सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात वरती. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते साधारणपणे 14,000 फुटावरती होतं. पूर्ण बर्फ, तुम्ही बघाल तिथे फक्त बर्फ. ते सगळं सामान आलं, त्यांनी सामान घेतलं, सामान उतरवलं, सगळं खांद्या बिंद्यावरती घातलं, डोक्यावरती घेतलं, भरपूर सामान होतं. आणि ते सगळे ती दोरी अशी वरती करून ते चालत 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 चालले होते. तिथे कळलं तेव्हा त्या लांब छावण्या होत्या आपल्या सगळ्या भारतीय लष्कराच्या. आपल्या त्यांच्याशी तिथे बोलायला कोण नसतं, ते एकटे असतात. एकटे म्हणजे जे काय 8-10 जण जे असतील एकेका छावणीवरती तेवढेच जण असतात. अशा जवळपास 50-60 किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये सगळ्या ठिकाणी छावण्या आहेत. ते काय करत असतील, कोणासाठी करतायत, ते कोणासाठी उभे आहेत तिथे, कोणासाठी गोळ्या झेलतायत तिथे. आणि आमच्या देशातल्या काही नागरिकांना वाटतं काय फरक पडतो, कलाकाराला काय बाउंड्री नसते. मला तर कधी कधी वाटतं उलटे फिर आणि ह्याना घाला गोळ्या, ते पाकिस्तानचे राहू देत बाजूला. यांना गोळ्या घातल्याशिवाय हे सरळ येणार नाहीत. सरळ म्हणजे सरळ. काय थट्टा लावली आपण. भारताचं सैन्य म्हणजे ते सगळे सैनिक जे काय आहेत ते काय आपले लोक आहेत. तुम्ही तिकडे मरा, आज एक एक शहीद होऊन ज्याला एक एक घरी जातात, काय होत असेल तिकडे. ती विधवा पत्नी तिथे असेल, तिला काय होत असेल. ते ज्यावेळेला समजा असं पकडूया, आपण विचार करूया की ते ज्यावेळेला त्यांच्याकडे समजा एखादं वर्तमानपत्र पोहोचत असेल, ते तिथे छावणीवरती आहेत, बर्फामध्ये आहेत, बंदुका पाकिस्तानच्याकडे ठेवलेले आहेत,
आणि एखादं वर्तमानपत्र जर समजा त्यांच्याकडे समोर पडलं आणि त्यांनी जर समजा वाचलं की आज भारतामध्ये इथे इथे गुलाम अलीची कॉन्सर्ट आहे, काय होत असेल आत्मा त्यांना, की कोणासाठी लढतो आहोत आम्ही? तुम्ही मजा करतात इथे देशामध्ये, बरं मजा करा ना, पण शत्रूला आतमध्ये बोलवून कसली मजा आली? याच्यासाठी बसलेत ते लोक. मला असं वाटतं वस्तुस्थिती आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. मग ती महाराष्ट्रातल्या राजकारणाची असेल नाही तर देशातली असेल, ही वस्तुस्थिती समजणं आवश्यक आहे. जसे शहरातले आपले विषय आहेत, अनेक विषय. मग अशी अभिजित बोलताना बोलला की ते कुठच्या आपलं काशीनाथ घाणेकरच्या इकडे वरतून काही छतच पडलं, तिथे माणसं नव्हती, कोणाला काय झालं नाही म्हणून. असं बांधतात थिएटर, असं बांधलं जातं, रस्ते असे बांधतात. वर्षानुवर्ष आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय, इथे खड्डे पडलेत, इकडे खड्डे पडलेत, नाले बुजलेले आहेत, रस्त्याने चालायला कुठे काही नाही. आज आपल्या महाराष्ट्रामधल्या जर समजा गल्ल्या घेतल्या, आज तिथे व्हेकल्स येत आहेत, इतके वाहनं वाढलेली आहेत, ही सगळी वाहनं वाढलेली आहेत, सगळ्या गल्ल्यांच्या बाजूला 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 उभी आहेत. फायर ब्रिगेडचा बंब जाऊ शकत नाही आतून. आग लागली तर काय करणार आहोत माहित नाही. कोणाचा पायपोस कोणाच्यात नाही. मला असं वाटतं हा जो नागरिकांना जो सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तिथे तुम्ही पाहणं आवश्यक आहे. हे कुठची आरक्षण पडली आणि कुठचा मला मतदारसंघ मिळाला आणि मला आता पुढे काय होणार आहे हे सगळं निवडणुकीच्या वेळेला बघता येईल. पण प्रामुख्याने पहिल्यांदा तुम्ही राजकीय पक्षाचे कोणी पदाधिकारी आहात यापेक्षा तुम्ही या महाराष्ट्राच्या देशाचे नागरिक आहात म्हणून पहिला विचार करणं तुम्ही गरजेचं आहे. आणि तो विचार करूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. हे नुसते मतं मागण्यात काही अर्थ नाहीये. हे फेब्रुवारीमध्ये निवडणुका येतील वगैरे वगैरे सगळं मला मान्य, पण त्यावेळेला तुम्ही सगळेजण सज्ज असणं आवश्यक आहे. पण त्या सगळ्या गोष्टींच्या तयारीला तुम्ही आत्ता लागणं आवश्यक आहे. तुम्ही आज सगळे बरेचसे गटाध्यक्ष इकडे सगळे आलेले आहात. तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि परत एकदा हात जोडून विनंती करतो की जातीभीतीच्या कुठच्या भानगडीत तुम्ही तरी किमान पडू नका एवढी फक्त एक तुम्हाला विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.